नवऱ्याच्या कानात सांग तुझे आई बाप पाहिजेत नाही, नवऱ्याच्या कानात सांग तुझे आई बाप पाहिजेत नाही. जितकपणी हे मरण आमचे, जितकपणी हे मरण आमचे, डोळ्याने आमच्या पाहिलं पाहिलं लग्न आई बाप सोडून लग्न झाल्यावर आई बाप सोडून वेगळं. म्हणून महाराज म्हणतात प्रेम आहे पण प्रेम संपलं. चला म्हणले जाऊ द्या, पती पत्नीचं जे प्रेम आहे ते देवाचं आणि भक्ताचं प्रेम आहे. ज्ञानेश्वर मध्ये सगळ्या ओळ आहे त्याच्या. पती पत्नीचं प्रेम जे आहे असं प्रेम बघा महाराज. ज्यावेळेस मुलगी नांदायला येते ते सगळं तिकडचं सोडून देते, नाव सोडते, गाव सोडते, आई सोडते, बाप सोडते आणि या पतीकडे येते. किती प्रेम, किती प्रेम, किती प्रेम. पण हे तरी प्रेम टिकतं का बाबा? आता खरं बोलायचा आहे का तुमच्या? आहेत का त्या माऊली? हे का आहेत का ना? आता मला सांगा, लग्नात जेवढं एकूण प्रेम होतं ते आता राहिलं काय? काऊन महाराज? त्या म्हणत्यात काय तुम्ही लग्नामध्ये आता भूतासारखे दिसायला. आता लग्नातलं काय बघता महाराज? आता लग्नातले फक्त फोटो बघा आपण. आता लग्नातले फोटो बघा तुम्ही. फोटोवर तो एका दिवस तो असा घोड्यावर बसला बिंडा, ठीक नाही, आणि ती का सुंदर दिसते. पण हे सौंदर्य कटत 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 सगळं जात आणि शेवटी मग जवरी चलन गा घरी म्हणती माझा, ठीक नाही. पुढं मानी तुला न थोर देह सुखाची आकार, इंद्रिय मावळली आला बाबूला, काय विपरीत झाले तुझी देह नव्हे तुझा, आता माझी करी चिंता दे भगवंता. बरोबर का नाही? चुकलं का? दुसरं ऐका. प्रेम संपलं. आता तेच म्हातारा म्हातारी एक एकाच्या बातमीवर जातो आणि एक एकाच्या बातमीवर जातो. कोण? अरे ज्या आई वडिलानं शिळे कुटके खाऊन पोटाला ताण देऊन पोटाला चिमटा मारून जे मिळवले, आणि ज्यावेळेस ते महाराज मुलं वेगळे होत असतात, ऐका, बापाच्या डोळ्याला अश्रू फक्त दोनदाच येतात साहेब. एकदा दोनदा. कधी? ज्यावेळेस आपली पोटची लेक नांदायला जाते त्या टायमाला बापाच्या डोळ्यात अश्रू येतात, आणि ज्या दिवशी लेकर आपल्या घराचे दरवाजे बंद करतात त्या दिवशी अश्रू येतात. त्याला वाटतं बाबा हे कसं झालं. म्हणून असं एवढं झालं की आई एकाच्या वाट्यावर आणि वडील एकाच्या वाट्यावर असे सुद्धा बहादर जन्माल आलेत. आहेत का नाही? बोला तुमच्या गावातले सोडून. आपापल्या चांगली गोष्ट आहे. आणि तेच म्हातारा म्हातारी महाराज एकाच्या वाट्यावर धुऱ्यावर गवत कापतात, तर म्हातारी म्हातारीला बोलत नाही आणि म्हातारं म्हातारीला बोलत नाही. ज्यांनी आतापर्यंत एवढा संसार केलाय का? ती सून सांगते तू जर म्हाताऱ्याला बोललीस तुला भाकर देणार नाही, तू जर म्हाताऱ्याला बोललीस तुला भाकर देणार नाही. ही स्थिती आहे. म्हणून आपलं प्रेम आहे. पण माझ्या भगवंताचं प्रेम काय सांगा? मला म्हणतात माझ्या विठोबाचा कैसा
ऐका माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, देवाचं प्रेम मात्र भक्तावर किती आहे. महाराज म्हणतात कैसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. काय सांगा महाराज, काय सांगा. अमर्याद प्रेम आहे, त्या प्रेमाची गणनाच नाही महाराज. कसं प्रेम करतो. महिला जागी येत नाही सगळ्या. बाळांत पण काम करण्याचं कोणात असतं महाराज. बाळांत पण कोण करत असतं. महिला करतात का पुरुष करतात. महिला करतात. पण माझ्या भगवंतानी बाळांत पण सुद्धा कोणाचं केलं. चोखोबाची बहीण आणि सांगितलं मला आज माझे 9 महिने पूर्ण झाले. चोखोबाच्या पत्नीचं नाव सोयराबाई आणि बहिणीचं नाव आहे निर्मलाबाई. सांगितलं मला आपल्या बहिणीकडे जा आणि माझ्या बाळाला तिला घेऊन या. माझे चोखोबा अंगामध्ये बंडी घातली, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, गळ्यामध्ये विणा घातला, विण्याचा झंकार केला आणि विठ्ठलाचं मानव स्मरण करत करत मला बहिणीच्या घरी निघाले. पण जात असताना वाटेमध्ये दिंडी सापडली आणि ती दिंडी पंढरपूरला जात होती. अरे आपल्या पत्नीच्या बाळपणा करता आदमी निघाले, विसरून गेले आणि विसरून जाऊन त्या दिंडीमध्ये सामील झाले आणि पंढरपूरला निघून गेले. सोयराबाई घरी जात पाहते माझे पती गेलेत की नाही, नंदनबाई कधी येणार. पण माझ्या भगवंतांनी जाणलं की आज माझा चोखोबा भजनामध्ये रंगून गेलाय. आता काय काय करावं लागेल. आणि एवढ्यामध्ये भगवंतांनी महाराज उभे राहिले. रुक्मिणी विचारते कावे कुठे चाललात. सांगितलं बाळंतपण करायला. सांगितलं अहो तुम्ही येले का पुढे, बाळंतपण हा स्त्रियांचा विषय आहे, तुम्ही बाळंतपण कसे करणार. कसे करणार. त्यावेळेस माझ्या विश्वाच्या मालकाने हातामध्ये साडी घेतली आणि साडी घेऊन गिरका मारला आणि लगेच निर्मलाबाईचं रूप धारण केलं आणि निर्मलाबाईचं रूप धारण करून चोखोबाच्या दारावर आले.
माझ्या चोखोबाचं ते ताटिकाचं कवाट माझ्या भगवंताने उघडलं आणि निर्मला बाईला पाहिल्यावर चोखोबाच्या पत्नीला आनंद झाला. बरं झालं बाई, तुम्हाला देवांना पाठवलं. कोण म्हणते? निर्मलाबाई म्हणते, ती सोयराबाई म्हणते, ताई तुम्हाला भगवंतांनी पाठवलं. बरं झालं बाई, देवांना तुम्हाला पाठवलं. अरे देवच आहे. त्या भगवंताचं प्रेम तुकोबाला सांगतात. आणि ज्यावेळेस महाराज तुकोबाची पत्नी निर्मला सांगते, ताई आता काळजी करू नका, मी ना तुमचं बाळाचं मी करणार, काळजी करू नका. आणि त्यावेळेस माझ्या भगवंताने महाराज बाळाला तर्पण केले. हो, तुकोबाच्या पत्नी विटाचे कपडे माझ्या भगवंताने धुतले. भगवंताच्या विटाच्या त्या बाईच्या विटांचे कपडे माझ्या भगवंताने धुतले. आणि ज्यावेळेस लेकरू जन्माला आलं त्याचं फारसं केलं, कर्मवेळा असं नाव ठेवलं. असं बाळांकन करून नाव ठेवलं. आनंदामध्ये वातावरण झालेलं आहे. आणि एवढ्यामध्ये चोखोबाला कळालं की अरे मी पत्नीच्या बाळाला करता बाहेर नेण्याकरता. आणि आज माझी पत्नी घरी आहे, काय झालं असेल, वाचली असेल का मेली असेल, काय झालं असेल. चोखोबाला धावत परत निघाले आणि गावामध्ये आले. आणि आल्याबरोबर भगवंताला कळालं की माझे चोखोबा आले. आता माझं काम संपलंय. सांगितलं, वहिनी येते मी आता, माझ्या घरी वेगळं वाट असणे. याचे कोणते विठू माझा लेकरू बाळा संगे लेकराचा वेळा. भगवंताने सांगितलं, वहिनी येते मी आता, पण ऐका ना वहिनी, तर जाऊ नका, तुम्हाला साडी घेते, तुम्हाला चोळी घेते. निर्मला बाईच्या रूपामध्ये असल्या सांगतात, नको वहिनी, तुमची मला साडी नको, तुमची मला चोळी नको, माझ्याकडे काय कमी आहे. या दोन मिल्या भेट बोलले, या काल मिल्या सूर्य चाले, या बाल मिल्या काम झाले, जगाते कळलं काय कमी आहे मला. आणि त्यावेळेस महाराज चोखोबाला घराकडे आल्याबरोबर निर्मलाबाईच्या रूपामध्ये असले परमात्मा बाहेर निघून गेले आणि चोखोबाला घरी आले. आल्याच्या नंतर चोखोबाची पत्नी म्हणते, मालक तुम्ही थोडा उशीर केला, आता आपल्या नंदबाई गेल्या. चोखोबाला सांगतात, सोयरा अगं माझ्या बहिणाने निरोप दिला नाही, तर माझी बहीण आली कशी. सांगितलं, अहो माझं बाळापण केलंय, आपल्या मुलाचं नाव ठेवलंय, कर्मवेळा नव्हतंय, माझ्या विकासाचे कपडे धुतले. आणि त्यावेळेस चोखोबाच्या डोळ्यात आसू आले. पांडुरंगा, अरे मी किती पापी आहे, अरे माझ्या पत्नीचं बाळापण तुला करावं लागलं. हे भगवंताचं प्रेम आहे. किती प्रेम सांगते का आता, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव.
पण भजन तसंच केलं पाहिजे बरं. भजन सुद्धा तसं केलं पाहिजे. आपला पण बाळपण करीन. हो, जनाबाई च्या घरी तो यायचा. जनाबाई थकले की काय करायच्या, ती जनाबाई म्हणायच्या, ओया गाओनी स्वरात तजनीच्या घरात दळण दळीने सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी यजन्तो माम यजना पर्युपासते तेषां भक्तयुक्तानां योगक्षम वहाम्यहम्. जो माझं अनन्य चित्तानं भजन करतो त्याचं सगळं कार्य मी करतो. बाळापणच काय, कबीराच्या मागे विनू लागे शेले मुलं ठेवले. कुंभाराचा मुलगा उठवला मुलगा, पण भजन कसं केलं कुंभाराने. नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट ऐका सखे एवढे रंगले की स्वतःच मूल पायाखाली आलं होतं, पण ते कळलं. त्याला म्हणतात भजन. नाटून या देह पायाचे चिंतन, देहाचं स्मरण नसताना जे भजन होतं देवाचं भजन होतं. महाराज इतकं भजन केल्यावर मूल विठविले कुंभाराचे. बरोबर आहे. असं भजन केलं तो भगवंत सगळं करतो. महाराज म्हणतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. 11 वाजले, वाजले का नाही? वाजले बाबा, कळलं नाही तुम्हाला. आणि तो गुरु सुद्धा होतो आणि देव सुद्धा आहे. आपणची देव होय गुरु, तडिये देह भाव पुरवी वासना, अंतिते अपना पाशी न्यावे. भजन जर आपण तसं केलं तर संसारातल्या अडचणी सगळ्या भगवंत दूर करतो. तुकोबाराने मिरच्या विकायला गेले, उधार मिळला वाटल्या, पण पैसे कोण वसूल केले? स्वतः भगवंतांनी पैसे वसूल केले आणि तुकोबाराच्या घरी नेऊन दिले. पण भजन कसं केलं? तसं भजन महत्वाचं आहे. ऐका, देव संबंधातल्या वासना पुरवतो आणि अंतकाळच्या टायमाला सुद्धा भगवंत आपल्या ठिकाणी त्याला घेऊन जातो. अंतकाळ फार अवघड असतो महाराज, फार अवघड अंतकाळ. कारण अंतकाळच्या टायमाला आपल्याजवळ काहीच नसतं, फक्त तो परमात्मा राहतो. पण परमात्मा चिंतन आपण केलं नाही तर तो परमात्मा सहाय्य करत नाही. पण अंतकाळच्या टायमाला
अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे बिटोधरा. तो सोयरा खरा अंतकाळाच्या टायमाला. महाराज लक्षात घ्या, जेवढे आपण मिळवलंय, जेवढे आपण कमवलंय, ते कोणतेच काही कामाला येत नाही. आपल्या येत पाटील पैसे आहेत आपल्याजवळ, काय मिळतं अंतकाळाला? नाही. धनानी भूमी तस गोष्ट गोष्टी भार्या घरद्वारे धन स्मशाने देह चित्तायाम परलोक मार्गे कर्मानुगच्छन्ति जीव एक. बँकेमध्ये धन राहतं, गाई कोठ्यामध्ये राहतात, भार्या घरामध्ये राहते, मित्र स्मशानापर्यंत येतात आणि स्वतःचा मुलगा काडी लावायला तयार असतो का उशीर असतो? अहो सगळे लोक तयार, फक्त मरायची आवड आपली, फक्त मरायची आवड आहे. मेल की सगळं तयार आहे, सरपंच तयार आहेत, माणसं वाटायला तयार आहेत, कोण तयार नाही? अहो गेलं की म्हणतात आवरा, सगळं तयार आहे, फक्त मरायची आवड आहे, फक्त मरणाची. महाराज लक्षात घ्या, ज्या टायमाला लेकरू जन्माला येतं त्या टायमाला लेकराला कपडा गुंडाळतात. त्याला खिस्सा असतो का? असतो का नाही? त्याला खिस्सा नसतो. आणि अंत काळ झाल्यावर कपडा गुंडाळतात, त्याला खिस्सा असतो का? त्याला सुद्धा खिस्सा नसतो. महाराज भागवत करायचं का? सुधीर महाराज दुसरे सुधीर महाराज, या दोन टायमाला कपडा नसतो, फक्त हे मध्येच कपडे आहेत महाराज. पण अंत काळाचा सोयरा फक्त अंतकाळ, फक्त भगवंत राहतो. प्रयाण काळी मनसाच लेन भक्त्या युक्त योग बलेन चयो भूयोर्मध्ये पान मावेश सत्यम सत्यम परम पुरुष मोठे दिव्यम. फक्त दिव्य तो पुरुष माझा प्राप्त होतो जो भक्ती युगानं मला स्मरण करतो. मला सांगतात का झाकली या घटीचा दिवा नेने झाला केव्हा यार तिथे पांडवा देह ठेवी. त्याला कोणत्याच प्रकारचे कष्ट होत नाही, असं महात्म्यांचं जीवन आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणच देव होय गुरु. एवढंच नाही तर म्हणतात मागे पुढे मागे पुढे मागे पुढे गोबा राहे सांगावी. मागे पुढे मागे पुढे मागे पुढे गोबा राहे सांगावी. मागे पुढे मागे पुढे मागे पुढे गोबा राहे सांगावी. मागे पुढे मागे पुढे मागे पुढे गोबा मागे पुढे मागे पुढे गोबा राहे सांगावी. मागे पुढे मागे पुढे मागे पुढे गोबा राहे सांगावी. मागे पुढे मागे पुढे मागे पुढे गोबा राहे सांगावी. भाव पूर्वी वासना देह समानातल्या वासना पुरवतो. बरंच काही सांगता येईल बरं का, पण वेळ नाही आपल्याला. ज्यावेळेस पुन्हा नाव दोसन माझ्यावर ऐका, 10 मिनिटं घेतो. आणि ज्यावेळेस सुदामदेव महाराज द्वारकेला जातात, आपल्या मुळाबळा खायला नाहीये, त्यावेळी भगवंताने केवढं सहाय्य केलं महाराज, केवढं सहाय्य केलं. दोन असं देखो देखो ये गरीबी
लेके आया हूँ, मेरा बचपन का यार है मेरा साथ, विश्वास करके आया हूँ और बार पाले उसके आस के मेहमान कैसा अजीबा गया है, गाव स्वर्णाचा. हो, हे भागवतातलं प्रमाण. महिला म्हणते माय किती गोड म्हणते ग, काळाच्या काळ. काळ्याला काय करता महाराज, काळा असलं गोड असलं काय. हो, काही महिला आमच्या घरी गेल्या, आमच्या घरी महाराजनीकडे. त्या म्हणल्या बाई तुझा मालक सगळा चांगला आहे, निष्काळा माय. ती म्हणली बाई निष्काळा का असं म्हणून रात्री 15,000 आणते ना. कशाला किंमत आहे, गुणाला किंमत आहे ना महाराज. काय करता काळ्या गुराला. आणि काय सांगा तुम्हाला, एक महिला मला म्हणली महाराज काय तुमचा आवाज, काय तुमचे सांगण्याची हातोटी, किती गोड सांगता, पण रंग तुमचा काळा आहे. मला काय करू माहिती, हे माझ्या हातात नाही ना. ते म्हणजे तुम्ही टीव्ही पाहत नाहीत का, मला पाहतो कधी मध्ये. ते टीव्हीवर चित्र एक गोर आणि एक काळा असतं ना, आणि मग ते चेहरा लगेच लावलं गोरा होतो. जाणतो नाही का त्याला काय म्हणतात, काय त्याच नाव आहे का, फिरून लावली काय. हा हा, मी त्याला फिरून लावली. तुम्हाला माहिती का बाबा, बाबा महागाऱ्या माणसाला माहिती आहे मला असतं काय. त्याला मी म्हणते फिरून लावली, मी म्हणतो फिरून लावली, फिरून लावली, पुन्हा 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 फिरून लावली. लावा तुम्ही, जाऊ तर तू आजी म्हणते तर ठीक आहे लावतो म्हणे. मग मी एकदा 2 किलो आणली आणि टोपल्यात पिळली, आणि रात्रभर टोपल्यात तोंड घालून बसलो. काय फरक पडला म्हणून हे भागवतातले प्रमाणे महाराज. देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हो, मेरा बचपन का यार है मेरा शान. म्हणत महिला म्हणतात ठेवा नाही याचं भागवत. किती गोड आहे, किती गोड आहे. माझं भागवत करा अडचण आहे, पण मी महाग आहे. आता सोमठाण्याला आहे बघा भागवत. सोमठाणा कधी भेटलं तर सोमठाणा फार मोठा सप्त आहे. सांगत नाही चालू लावी केवढे किती पैसे घेतले सांगू का नाही. म्हणून भागवत आलं. मग सुदामदेवला गाव स्वर्णाचा दिला वडी येते हे भावपूर्वी वासना.
मागे पुढे उभा राहे सांभाळी. द्रौपदीच्या मागे आणि अर्जुनाच्या पुढे त्यांचा सांभाळ केला महाराज. जर भगवंत समोर नसते तर अर्जुन जिवंत राहिला असता नाही. म्हणून द्रौपदीच्या मागे आणि अर्जुनाच्या पुढे एकदा कबीर महाराज त्यांना चालले होते आणि चालता चालता एक बाई म्हणते, महाराज या इकडे जेवण करा. कबीर महाराज जेवू घातलं आणि जेवू घातल्या पुन्हा 2 पोळ्या घेतल्या आणि पदरात बांधल्या कबीर महाराजाच्या. महाराज आता पुढच्या घरी पुढच्या गावाला चालला, तुम्ही या 2 पोळ्या घेऊन जा आणि पुढे खा. सांगितलं बाई पोट भरलं आता बोला नको, तुझं दुसऱ्या 2 पोळ्या नको मला. का? ती बाई विचारते मला का 2 पोळ्या नको, बाजून घेऊन जा. त्यावेळी कबीर महाराज सांगतात, साधू नाही गाठ बांधीजे पेट भरे तब देत आगे पीछे हरि खड़ा जब मांगे तब देत. आमच्या पुढे भगवान आहे, मागे भगवान आहे, पुढे भगवान आहे. जेव्हा मागलं तेव्हा ऐत आम्हाला मिळतं, आम्हाला गाठोड बांधण्याची गरज नाही. आगे पीछे हरि खडा जब मांगे तब देत. असं भगवंताचं प्रेम आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव योग क्षम त्याचे जाणे जड भारी वाटदाई करी धरुनिया. बिल्वमंगलाची कथा गोड आहे. असं स्वतः महाराज देवाला हात धरला होता. होते बहुत दिवस अर्थ वागविले आकाशमात फळ देव आले. भगवंताचा हात धरला बिल्वमंगला अरण्यामध्ये आणि सांगितलं सोड भगवंताचा महात. भगवंताला सोड माझा हात. सांगितलं देवा आता हात धरला सोडणार नाही. खड्ड्यामध्ये पडणार होते बिल्वमंगल. सांगितलं बिल्वमंगल बाजूला या, तिकडे खड्डा आहे, पडणार तुम्ही. बिल्वमंगल ओळखलं की हा भगवंत आहेत, आता हा सोडणार नाही. पण भगवंताने हाताला झटका दिला, झटका दिला. त्यावेळेस महाराज बिल्वन म्हणतो, अरे माझ्या दुबळीला हात झटका दिला काय, माझ्या हृदयामध्ये साठवलंय. म्हणून त्या बिल्वमंगला हात धरून वाटायला लावलंय. वाट दावी करी धरून या. आणि महाराज म्हणतात हे धरून पटत नसेल तर शेवटची नाही विश्वास विश्वास
कुमार